2029ला कसं पाहताय तुम्ही? कशा पद्धतीनं शिवसेनेचा परफॉर्मन्स राहील? कारण आता सांगितलेलं आहे शिंदेनी की ज्यांना घेतलेलं आहे त्या सगळ्यांना मी तिकीट देणार आहे. त्यांचं सगळ्यांचं तिकीट हे फायनल करूनच त्यांनी हो घेतलेलं आहे हो. त्यांना. सो स्ट्राईक रेट कसा असेल शिवसेनेचा? कॉन्ट्रीब्युशन किती असेल तुम्ही शिवसेनेचं? स्ट्राईक रेट बघितलं 2024 मध्ये आणि तुम्ही बघितलं परफॉर्मन्स लोकसभामध्ये पण. त्यानंतर साहेबांनी जेव्हा लाडकी बहीण योजना चालू केलं, खूप लोकांनी सांगितलं की अरे हे योजना तर फ्लॉप आहे. बघा, द रियालिटी इज 50% ऑफ महाराष्ट्रा's इलेक्ट्रेट इज विमेन. आणि ते महिलांना तुम्ही सशक्त केलं, आत्मनिर्भर केलं, त्यांना संधी दिलं, त्यांना शिक्षा दिलं, सुरक्षा दिलं, तर नक्कीच आम्ही पुढे जाणार. आणि 2029 मध्ये मला वाटते की अपरंपार जीत, आणि आम्ही सेकंड लार्जेस्ट पार्टी आता पण आहे आणि नक्कीच राहणार महायुती सोबत. मी 2029चा प्रश्न याच्यासाठी विचारला की शायना एनसी 29ला कुठून लढणार आहेत आणि शायना एनसी लोकसभा लढणार का? मला असं वाटतं 2009ला शायना एनसी यू हॅव कंटेस्टेड इन 2009. दॅट टाइम तेव्हा सुद्धा एक चांगली टफ दिलेली होती. परंतु मी सांगू वृषाली, नारी शक्ती वंदनची आवश्यकता आहे. कारण आम्ही महिला म्हणजे टोकन्स नाही की तुम्ही एक तिकीट दिलं जिथे कोणाला नाही पाहिजे, जे कठीण सीट आहे, किंवा जसं मी म्हणते एक सुसाइड बॉम्बर. आम्हाला ते सीट पण पाहिजे जिथे आम्ही जिंकू शकतात. आणि त्यासाठी आम्हाला अपेक्षा आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचे नेता आणि देवेंद्रजी आणि पूर्ण महाराष्ट्राची मंडळी आणि महायुती नक्कीच हे पारित करा. कारण जेव्हा तुम्ही बघितलं विश्वभरमध्ये, आणि मला हे अभ्यास करायला खूप आवडत, व्हॉट आर द नंबर्स. In the center, we have hardly 13-14%. In Maharashtra, we don't even have 9% women's representation. तुम्ही बघितलं तर पूर्ण देशमध्ये 300 आमदार आहे महिला, आणि किती पुरुष? हजार हजार हजार. तर ते डेमोग्राफिक्सला तुम्हाला बदलायचं आहे, तर नक्की महिलांना छान संधी द्या, हेच आमची अपेक्षा आहे. संधी द्या असं म्हणताय, पण कुठून प्रयत्न करताय किंवा कुठून करायला आवडेल प्रयत्न? कुठल्या मतदारसंघात तुम्हाला असं वाटतं की काम करायला आवडेल? जिथे आमचे साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे आणि युवा नेता श्रीकांतजी शिंदे ठरवणार, नक्कीच आम्ही तिथेच उभं राहणार.